राख्याच्या गल्यात मीनी हार टाकला ना माझ्या गल्यात राख्याने हार टाकला. सावधान शुभमंगल. तर चला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विनूच्या ब्लॉगमध्ये. सकाळीच तयारी केली ना, पहिले निघलो उठसूट जायला दवाखान्यात. कारण की बॅटबॉलमध्ये वाकडा टिकरा बॉल पकडून आपल्या अंगल्या तुटल्या म्हणून गाडी काढली ना, पहिले दवाखान्यात जायचा होता. एक हात मोरलेल तर ठीक होता, पण दुसऱ्या हाताला पण डॅमेज झाला. यो कालचा हात बेरकार का फुगलेल, थोडा थोडा करून अख्खा अर्धा हात फुगत आलता. तसाच हात फुगलेल तेवढ्याच मोठ्या डॉक्टरनी गोळ्या दिल्या. म्हणजे जेवढा मोठा आजार आहे तेवढी मोठी गोळी का, म्हणजे 1-2 दिवसांत ओकेमध्ये बरा होશે. डायरेक्ट पोचलो आरतीला, कारण की आरतीला आपण थोडासा लेट एंट्री झाली. दही आणि लायाचा प्रसाद खायला चुमरूट झालती, त्याच्यामध्ये आपण पण वाट्टा घेतला ना, तिथल्या लगेच कल्टी मारली पोरावी सगळे वाराला. आपण घेतलेलं वाट्टानं वाराला, तवऱ्या बघता खंड्या बहिणी पण वाट्टानंच घेतलेलं ना, त्याने वारा एक चंपा पण नाही वारला तर वलून मोकाट. तसाच आपली बालदी खपली म्हणून आपण डबल बालदी घ्यायला आलो. बारक्यादा पण एक मस्त ओकेमध्ये फट्टावर बालदी भरून देत होता. ज्याला त्याला भेटेल तशी सेवा करत होती. म्हणून सेवा दिसली पाहिजे म्हणून सगळ्यांच्या अंगावर बोटा लावीत घेतले. आपली पॅन्ट मागले म्हणून सगळ्यांचं कपडं मागवीत घेतलं. पण कोणी कोणाला काही नाही बोलता मिनी पण घेतला ना, राख्याच्या गल्यानं टाकला. बदला तर 100% होणार होता, म्हणून घास मारी तर मागशे राख्याने पण टाकला. सावधान शुभमंगल. लगेच देवाला घातले हार, प्रत्येकाच्या गाडीला बांधाचा जिम्मा घेतले, म्हणून ज्याला त्याला हार नेऊन देत घेतले. पोरांचं इकडं बांधाचं काम चालू होतं आणि इकडं तेजाच्या गाडीला पण लावून घेतलं. तसंच आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच होता ना. ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये सांगा. तर भेटून एक ब्लॉगमध्ये. बाय बाय.